आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की अंड्याचा जो येलो कलर आहे तो ऑरेंज कसा करायचा. म्हणजे जर गावरान कोंबडी आहे तिचा ऑरेंज कलर असतो, पण बऱ्यापैकी गावरान कोंबड्यांचा सुद्धा बऱ्याच वेळेस तसा कलर येत नाही. ते कशामुळे? तर तुम्ही जेव्हा त्यांना कॅरोटेनॉइड्स हा जो एक पिगमेंट असतो हा जेव्हा तुम्ही त्यांना फीड करत नाही किंवा त्यांच्या फीडमध्ये जात नाही तोपर्यंत त्यांच्या एगच्या योकमध्ये किंवा तोपर्यंत त्यांच्या अंड्यांचा जो आतला पिवळा भाग आहे तो ऑरेंज होणार नाही. आता कॅरोटेनॉइड्स कशामध्ये असतात? तर कॅरोटेन आपले जे शेवग्याचा पाला असतो जो आपण आपल्या फीडमध्ये वापरतो त्याला आपण मोरिंगा म्हणतो. आता मोरिंगामध्ये कॅरोटेनॉइड्स इतके आहेत ना की ते तुमचं पिगमेंट वाढवणार. बरं, आता कॅरोटेनॉइड्स अजून काय करतात? CRD डिसीज येतो त्याच्यासाठी ते इम्युन बनवतं, म्हणजे त्यांची प्रतिकारक शक्ती हे वाढवतं. आणि दुसरं म्हणजे प्रजनन क्षमता ही वाढवतं. आता जेव्हा प्रजनन क्षमता वाढेल तेव्हा तुमचं अंड्यांचं प्रमाणही वाढेल, म्हणजे कोंबडी जेवढे अंडे देते त्याच्यापेक्षा जास्त अंडे द्यायला सुरुवात करेल. हे कशामुळे होईल? मोरिंगामध्ये असलेले कॅरोटेनॉइड्स जे विटॅमिन ए सुद्धा कंटेन करतात, लाईक विटॅमिन ए कॅरोटेनॉइड्स. आता हे सगळं इतकं बेनिफिट आहे की तुमच्या अंड्यांचा योगचा कलरही भेटेल, त्याचं पिगमेंट येईल, त्याचा स्ट्रॉंग अरोमा देखील येईल आणि तुमच्या फीडमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि विटॅमिन कॉम्प्लेक्स तर ऑलरेडी ते देत आहे.